सकाळी उठले आणि सकाळी मस्त टेम्पलमध्ये गेले, थोडंसं कीर्तन केलं मी मैथिली. मस्त इथे महाराज पण आले होते, त्यांचे दर्शन घेतले. खरंच खूप छान. सकाळी जर आपण उठून जर टेम्पलपासून सुरुवात केली तर खरंच खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं. मस्त कीर्तन ते छान असतं. खरंच खूप छान. इथे एक डान्सिंग कीर्तन वगैरे चालू होतं. सगळे असे लवकर येतात. आणि आज राधाराणी खरंच खूप छान दिसत होते. ते व्हाईट त्यांचं होतं घातलेलं ड्रेस, तर तो खूप छान मस्त होता. आणि खरंच खूप छान वाटतं सकाळी जर स्टार्ट केला आपण तर. तुम्ही पण ट्राय करा एकदा. इथे मैथिली पण मस्त तयार होऊन आली होती. इथे मस्त थोडासा मी जपा केला. इथे मैथिली पण मस्त खेळत होती. इथे लेक्चर पण चालू होतं. पुढे भागवतम चालू होतं. मस्त मैथिली कधी नव्हे ते शांत बसली होती तिथे. थोडा वेळ दुपारी येऊन इथे मातीत खेळते. ते मैथिलीला मातीत खेळायला खूप आवडतं आणि ते स्वच्छ आहे, छान आहे माती. म्हणजे कुत्री वगैरे ते येत नाही तसं. सगळं आवरलं, घरी गेलो. नंतर आम्हाला जायचं होतं मुंबईला. मग आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो. ते इथं मैथिलीची मस्ती मस्त चालली होती. मुंबईला चाललो. मुंबईच्या पुढे 4 तास आहे. तिथे वाडा म्हणून एक गाव आहे, म्हणजे ते तालुक्याचंच आहे गाव. तर ते खूप छान आहे. तिथे महाराजांचा बड्डे आहे, म्हणजे व्यासपूजा. त्याच्यासाठी आम्ही सगळे चाललो होतो. इथं आम्ही थोड्याशा क्लिप काढल्या छान. इथे पेट्रोलसाठी गाडी थांबलेली आहे. पेट्रोल भरलो आणि आम्ही पुढच्या दिशेने निघालो. इथे मैथिली पण झोपलेली होती. रात्रीचे 11 वाजले होते. तर ती मस्त छान गाढ झोपी गेली इथेच का ट्रॅव्हल्समध्येच. तर जवळपास आम्ही मुंबईपर्यंत पोचलो होतो. पहाटे उठून पाहिलं तर मैथिली पण मस्त छान उठली, फ्रेश झाली आणि इथे बाबांसोबत बसलेली आहे. आणि खूप थंडी पण होती तिथे. मस्त तिला सण दाखवत बसलो होतो. घरी इथे खूप खेळायला वगैरे आवडतं ना तिला, पळून पळून. पण इथे एका ठिकाणीच बसलो होतो, त्यामुळे तिला जरा थोडंसं बोर होऊ लागलं. मुंबईच्या पुढे दिशेने प्रवासाला निघालो. वाड्याच्या पुढे तरी खूप असं जंगलच होतं मोस्टली. स्काय खूप क्लिअर होते आणि मस्त सनराईज होत होता. ते खूप छान वाटत होतं. खरंच ट्रॅव्हलिंग केल्यामुळं पण फ्रेश होतं माणूस मस्त.
फ्रेंड्स पण आले आता खेळायला. तर ही मस्त खेळत होती तिथे ट्रॅव्हल्समध्ये. मस्त मजा चालली होती. फायनली आम्ही इथं पोचलो वाड्याला. वाडा काय आहे, कसा आहे हे पण मी सांगेन तुम्हाला. खरंच खूप छान आहे. एक निसर्गरम्य वातावरण आहे. आजूबाजूला झाडी झुडपी आणि डोंगर आहेत. निसर्गामध्ये वसलेलं हे एक गाव आहे आणि हे तयार केलेलं गाव आहे. मस्त आज फेस्टिवल होता त्यामुळे मस्त छान सजवलेलं. आणि इथं मैथिली पटकन रेडी झाली. इथे फोटोशूटला ती तयार नव्हती. थोडंसं तिनं शुगर केन ज्यूस घेतला. खरंच खूप छान आणि गोड दिसत होती ह्या ड्रेसमध्ये, ट्रेडिशनल ड्रेसमध्ये. बाबांनी पण घेतला हिच्या थोडा थोडा. हे आहे वाडा. वाडा हे ॲक्च्युली असं आहे की वृंदावन आहे ना, जे 7 टेम्पल आहेत तसं सेम वसवलेलं आहे. वाडा इथे सेम ॲज इट इज तयार केलेला आहे. इथे खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप शांतता वाटते. आज गर्दी होती कारण आज प्रोग्राम होता. तर जवळजवळ 15,000 लोक आले असतील. इथे एक मला खूप आवडलं, इथे डस्टबिन आहे, ती चिखलाची बनवलेली होती. फिरण्यासाठी असं तर खूप काही काही होतं, पण आम्ही थोडंफारच फिरू शकलो आणि व्हिडिओ पण थोडेफारच काढू शकलो मैथिलीमुळे. तर इथे मैथिली छान मस्त खेळत होती, इकडे तिकडे फिरत होती. मस्त मैथिलीने खाऊ खाल्ला, जेवण वगैरे केलं आम्ही पण. खरंच खूप छान आहे वाडा. वाड्याबद्दलची आणखी माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. स्टे ट्यून. थँक्यू.